किचनमध्ये एवढा भांड्यांचा ढीग आणि घरात एकही थेंब पाणी नाही अशी आजची हालत झाली होती. तर हे बघा इथं ही बाहेर मी टाकी भरून ठेवते, पण ही ना अशी म्हणजे काही जमलेली होती त्याच्यात, म्हणजे शावाड जमलेलं होतं. तर ते मला म्हणजे पाणी फेकून द्यायचं होतं आणि नवीन भरायचं होतं, कारण भरपूर दिवसापासून पाणी बऱ्यापैकी येत होतं. मग ते पाणी काही यूज होतच नव्हतं. म्हणून मग मी टाकीत धुवायला काढली आणि आज बिलकुलच पाणी आलं नाही. असं कधी कधी होतं आपल्यासोबत. तर खूप जास्त टेन्शन आलं होतं पाणी नव्हतं म्हणून. परत परत मी नळ बघत होती की पाणी आलं की नळाला, पण ते काही आलं नाही. मग तोपर्यंत म्हटलं मुलांचं स्कूलचे जे कपडे आहेत ते तरी प्रेस करून घ्यावे, कारण यांची वर्दी, मुलांचे स्कूलचे कपडे मला प्रेस करून घ्यायचे होते. आणि आज ना लाईट पण भरपूर वेळा गेलेली होती, म्हणजे सकाळची गेलेली, दुपारी आली, दुपारी पुन्हा थोडीफार राहिली आणि त्यानंतर संध्याकाळी गेली, तर आत्ता थोडा वेळ पहिले आली होती. मग इथं मी पटापट कपडे प्रेस करून घेते आणि प्रेस करता करताच मी मुलांचा अभ्यास देखील घेते, म्हणजे होमवर्क घेते, कारण किशूचा दुसऱ्या दिवशी हिंदीचा पेपर होता. मग त्याचा थोडासा अभ्यास घेते आणि आधी त्याला मोबाईलमधून करायचा होता. म्हटलं फक्त थोडा वेळ मला शूट करण्यासाठी दे, नंतर तो मोबाईल घेऊन अभ्यासाला बस. त्यामुळे मग तो इथं फक्त किशूकडे लक्ष देत होता की तो व्यवस्थित म्हणजे रीड करतोय की नाही. त्यानंतर मी आली इकडे किचनमध्ये. तर मला आज फक्त मॅगी बनवून घ्यायची होती, कारण आम्ही दोघं पण जेवणार नव्हतो, फक्त मुलांसाठी थोडी मॅगी, कारण मुलांचीच फरमाईश होती की मॅगी बनव मम्मी. तर इथं मी आता मॅगी बनवून घेते आणि दोघं कढया खराब होत्या, तर ही आता शेवटची एक कढई उरलेली आहे, त्याच्यात मी बनवून घेते. पाणी आलं तर बरंच बरं, नाही तर भरपूर असे भांडे माझे म्हणजे खराब होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला भांडी राहणार नाहीत. तर हे बघा मॅगी वगैरे बनवली. त्यानंतर सकाळसाठी साबुदाणे भिजत घालते, कारण उद्या मी टिफिनला साबुदाणे देणार आहे. आणि हे सगळं करून मी भरपूर असा टाईमपास केला. तेव्हा 11:05 पाणी आलं आणि अगदी हळू आलेलं होतं, भरपूर हळूहळू ते पाणी मला भरावं लागलं. हे बघा किती हळू चालू. तुम्हाला स्क्रीन मी दाखवते. 11:17 झालेले आहेत. तर हे पाणी ना मी भांडे घासत घासत भरत गेली, कारण भरपूर अशी भांडी झाली होती. पाणी आल्याबरोबर मला इतका आनंद झाला ना, मी लगेच भांडे घासायला घेतली, भांडे वगैरे घासली. भांडे घासता घासता पाणी पण भरत गेली आणि 1-1 लिटरच्या बॉटल, बकेट सगळं काही मी भरून ठेवलेलं आहे. चला तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.